नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीसाठीचे संभाव्य प्रश्न। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 1, रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय क्रमांक अ ओष्ठ्य, पर्याय क्रमांक ब मूर्धन्य, पर्याय क्रमांक क तालव्य, पर्याय क्रमांक ड कंठ्य। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूर्धन्य। रू हा स्वर मूर्धन्य प्रकारचा आहे। प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा। पर्याय क्रमांक अ लाटा, पर्याय क्रमांक ब झरा, पर्याय क्रमांक क चांदण्या, पर्याय क्रमांक ड खाटा। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झरा। प्रश्न क्रमांक 3, आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती रिकामी जागा नदीच्या तीरावर आहे। पर्याय क्रमांक अ कृष्णा, पर्याय क्रमांक ब गोदावरी, पर्याय क्रमांक क कावेरी, पर्याय क्रमांक ड नर्मदा। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कृष्णा। आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती कृष्णा नदीवरच्या तीरावर आहे। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही? पर्याय क्रमांक अ एड्स, पर्याय क्रमांक ब काजण्या, पर्याय क्रमांक क हिवताप, पर्याय क्रमांक ड पोलिओ। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क हिवताप। हिवताप हा रोग विषाणूंपासून होत नाही। प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन रिकामी जागा या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो। पर्याय क्रमांक अ 16 सप्टेंबर, पर्याय क्रमांक ब 5 जून, पर्याय क्रमांक क 7 एप्रिल, पर्याय क्रमांक ड 21 मार्च। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 16 सप्टेंबर। आंतरराष्ट्रीय ओझोन दिन 16 सप्टेंबर या दिवशी जगात साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6, नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक अ बॅडमिंटन, पर्याय क्रमांक ब टेबल टेनिस, पर्याय क्रमांक क हॉकी, पर्याय क्रमांक ड फुटबॉल। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बॅडमिंटन। नारंग कप हे चषक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक अ अहमदनगर, पर्याय क्रमांक ब नांदेड, पर्याय क्रमांक क परभणी, पर्याय क्रमांक ड बीड। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बीड। बिंदुसरा धरण बीड जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले? पर्याय क्रमांक अ अहमदाबाद, पर्याय क्रमांक ब हैदराबाद, पर्याय क्रमांक क नवी दिल्ली, पर्याय क्रमांक ड बंगळुरू। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हैदराबाद। भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ हैदराबाद शहरात सुरू झाले। प्रश्न क्रमांक 9, एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये? पर्याय क्रमांक अ 10, पर्याय क्रमांक ब 15, पर्याय क्रमांक क 20, पर्याय क्रमांक ड 5। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 15। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? पर्याय क्रमांक अ बक्सार, पर्याय क्रमांक ब खेड, पर्याय क्रमांक क पानिपत, पर्याय क्रमांक ड प्लासी। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड प्लासी। प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला। धन्यवाद।